जय भीम, नमो बुद्धाय फ्रेंड्स. गुड आफ्टरनून. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप जल्लोषाने सेलिब्रेट करण्यात आली आणि त्यांची रॅली आमच्या कॉलनीमधून पण गेली. पाहून खूप छान वाटलं. बाबासाहेबांचा प्रभाव आजही आहे आणि तो नेहमीच राहणार आहे, आयुष्यभर राहणार आहे. म्हणजे सेंचुरी टू सेंचुरी, एरा टू एरा त्यांचं प्रभाव राहणार आहे. इतकं प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची तुलना कोणाशीच करता येणार नाही. आज जे पॉलिटिशियन्स म्हणतात की बाबासाहेब स्वतः आले तरी संविधान बदलता येणार नाही, खरं आहे ते. कारण बाबासाहेबांनी संविधानच इतकं पक्कं बनवून ठेवलेलं आहे की ते कोणालाच बदलता येणार नाही आणि कोणी बदलू शकणार पण नाही आणि कोणी बदलू नये, कारण ते संविधान परफेक्ट होतं. वेगवेगळ्या देशांमधली राज्यघटनेच्या ज्या तरतुदी होत्या त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आर्टिकल्स जे निर्माण केलेले आहेत ते खूप अभ्यास करून ते निर्माण करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये लोकशाहीच राहील. राजेशाही, हुकुमशाही चालणार नाही. ती चालली तर लोक त्याला पालथून टाकतील, नोटाला मतदान करतील, राष्ट्रपती राजवट लावतील. नाहीतर जे उमेदवार बिनकामाचे आहेत, लेझी आहेत, ज्यांनी काहीच केलं नाही आणि बस फक्त दिखावा केला, बढाया मारल्या, त्यांची ती सरकार उलथून टाकण्यात येईल, पाडण्यात येईल आणि आपल्या देशात हे लवकरात लवकर घडणार आहे. आणि इलेक्शनच्या ड्युटी पण लावलेल्या आहेत सर्वांच्या. तर कर्मचारी पण आजकालचे इतके लेझी झालेले आहेत की त्यांना जास्तीचा ताण नको. इलेक्शन ड्युटीचा ताण तर अजिबातच नको, कारण खूप ताण असतो आणि खूप कामं असतं. इतर वेळी ते निवांत असतात, शांतपणे आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतात आणि ज्याही स्कीम्स आहेत गव्हर्मेंटच्या तळागाळापर्यंत पोचू देत नाहीत, घरी घरी पोचू देत नाहीत. कारण सर्वात आड येतो त्यांचा तो आळस, जेलसपणा आणि कामचुकार वृत्ती. तर अधिकारी अशा वेळी बरोबर सुट्या काढतात, खोटे रिझन्स देऊन ते सुट्या काढतात. आजारी आहेत असं दाखवतात, त्यांचे अचानक आजार वाढून जातात आणि हे सर्व स्तरांमध्ये पाहायला मिळते. जर ज्याला काम करायचं नसेल तर तो कितीतरी बहाणे करेल आणि ज्याला काम करायचं असेल तर तो कसाही काम करू शकतो, कुठूनही काम करू शकतो, कमीत कमी वेळात काम करू शकतो आणि जलद गतीने काम करू शकतो.